येस गाईज, सो वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांचं. आपण घेत आहोत प्रॅक्टिस सेट 4.2 आणि त्यातलं आपलं 4.2 प्रॅक्टिस सेट मधलं आपले काही क्वेश्चन झालेले आहेत. वी आर गोइंग अहेड गाईज. थोडा वेळ लागतो आपल्याला समजून सांगायला, कारण आपण थोडीशी म्हणतात ना इम्पॉर्टंट गणित आहे, त्यामुळे थोडा वेळ लागतो. रेशो अँड प्रोपोर्शन पाहत आहोत आपण, गुणोत्तर व प्रमाण. चला जाऊया पुढे. आपण हे सर्व पाहिलेलं आहे. तर आपण या गणितापर्यंत मगाशी आलो होतो. हे बघा रेशो वगैरे, ठीक आहे. आता आपण जाऊया पुढच्या गणिताकडे. आता तुम्हाला या ठिकाणी काय दिलेलं आहे की आयताची लांबी आणि आयताच्या रुंदीचं गुणोत्तर या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. आयताची लांबी आणि आयताच्या रुंदीचं गुणोत्तर तुम्हाला दिलेलं 3:1. आयताची परिमिती आहे 36 सेंटीमीटर. तर तुम्हाला त्याची लांबी आणि रुंदी काढायचं आहे. मी तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे तुमची सूत्र जर पाठ असतील तर तुम्हाला गणित जमतील, नाही तर आय एम रिअली सॉरी, खूप कठीण गणित तुम्हाला ही वाटतील. बरोबर. तर तुम्हाला काय करायचं, आयताची लांबी मानायची आहे 3x, रुंदी मानायची आहे 1x किंवा x. अट दिलेली अट काय आहे, तर सूत्र आयताची परिमितीचं सूत्र आहे 2 कंसात लांबी अधिक रुंदी. काल पण तुम्हाला मी सूत्र सांगितलं होतं, काल किंवा परवा. तर काय मिळणार इथे बघा, परिमिती किती दिलेली आहे, 36 दिलेली आहे. इथे 2 तसंच राहील. लांबी अधिक रुंदी, लांबी किती आहे 3x, रुंदी किती आहे x किंवा 1x. 3 आणि 1 किती झाले, 4x झाले. इथे 2 तसाच ठेवा, हे 36 असंच ठेवा. आता हे 2 आपण तिकडे घेऊन जाऊ आणि भाग लागलेला काय होणार, भागाकार होणार बघा इथे. 36/2, 36/2 4x. मग 4x ची किंमत किती मिळाली, 4x बरोबर किती आले, 18 आले. बघा 4x बरोबर किती आले आपल्या ठिकाणी, 18 आले. 4x बरोबर किती मिळाले आपल्याला, वी गॉट 4x इज इक्वल टू 18. 4x इज इक्वल टू 18. मग x बरोबर काय ना तुम्हाला, x इज इक्वल टू व्हॉट, x इज इक्वल टू 18 डिवाइडेड बाय 4. x इज इक्वल टू 18 डिवाइडेड बाय 4. x इज इक्वल टू 18 डिवाइडेड बाय 4. ना हम नहीं रोकते, हाँ, हम व्हेरी गुड. वापस करेंगे आप. हाँ बरोबर हर्ष. हर्ष बरोबर आहे बाळा. आवाज चालू ठेवायचा आणि काही बोलायचं हा. लक्ष द्यायचं नाही तुझं. हर्ष लक्ष दे बाळा. हाँ गुड. हम ये नहीं करते. सो डिवाइड करा, तुम्हाला आन्सर मिळेल 4.5. आन्सर किती मिळेल तुम्हाला, 4.5. 4/5 तुम्हाला उत्तर मिळेल या ठिकाणी, 4.5. आता 4.5 उत्तर मिळालं, तर लांबीचं उत्तर काढा. 3 गुणिले x, 3 गुणिले 4.5, उत्तर आलं 13.5. आणि रुंदी काढा x, x बरोबर आलं 4.5 डायरेक्टली. म्हणजे तुम्हाला लांबी किती मिळालेली आहे, 13.5, रुंदी मिळालेली आहे x. ठीक आहे. परत पुढचं गणित घेतो मी, सेम गणित आहे. मग तुमच्याकडे येतो. मग तुम्हाला नाही समजलं तर मला विचारून घ्या. The ratio of the lengths and breadth of a rectangle R is ratio is 3:1. Its perimeter is given to you, that is 36 centimeter. You have to find the length and breadth of the rectangle. So let the length be 3x, breadth be x. So by the given condition, what is condition? Perimeter of a rectangle is equal to 2 into L plus B, that is length plus breadth. Now perimeter किती दिलाय 36, 2. L किती दिलाय 3x, B किती आहे x, 3 plus x किती झाले, 3+1 किती झाले 4x. 4x इज इक्वल टू 36 डिवाइडेड बाय 2. x किती आला, मग 4x बरोबर किती आले, 18 आले. मग x किती आला तुमचा 18 डिवाइडेड बाय 2 नाही, तिथे 4 येतं. ऍक्च्युली चुकून 2 झालेला आहे, लक्षात घ्या. परत लिहिताना चुकू करू नका. इथे 18 डिवाइडेड बाय 4 येतं, चुकून 2 लिहिले गेले माझ्याकडून. इथे बघा, परत लक्ष द्या. So 80 x is equal to 18 divided by 4. Your answer is 4.5. So you got the value of x. X ची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे. Therefore length is equal to 3x. 3 into 4.5, 13.5 सेंटीमीटर cm and x. ब्रेड डायरेक्ट करणार आपल्याला, त्याच्याकडे डायरेक्ट येणार आहे x म्हणजे 4.5 सेंटीमीटर. समजलंय? गेटिंग? फॉर्म्युले पार्ट असेल तर गणित कळतील, नाहीतर आय एम रिअली सॉरी, करणं कठीण होऊन जाईल तुम्हाला. समजलं का? तर असा तुम्ही भागाकार दाखवू शकता बघा. 4 आणि 18चा 18ला 4ने भाग लावायचा आहे. डिव्हिजन तुम्ही यू कॅन शो लाईक दिस. खूप सोपं आहे बघा हे. असं काही एवढं कठीण याच्यामध्ये नाहीये. होतं कन्फ्युजन, डोंट वरी. बघ सिमरन, तुला कन्फ्युजन कुठे ते सांग मला आधी. लेंथ 3x, ब्रेथ x. फॉर्म्युला पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल 2 into लेंथ प्लस ब्रेथ. L plus B, that is 3x plus x, that is 4x. हा इथे 1 आहे ना, त्यामुळे किती झाले 4x. नाव हा 2 तिकडे गेला, डिवाइड झाला. व्हॉट यू गेट हिअर गाइस, 4x बरोबर किती आले, 18 आले. देन x इज इक्वल टू 18 डिवाइडेड बाय 4. इथे 2 आहे, चुकून आलेला आहे, प्लीज करेक्शन करून घ्या त्याला. इथे तुम्हाला काय लिहायचं आहे, 4 लिहायचं आहे. सो युअर आन्सर इज 4.5. कसं आलं ते पण तुम्हाला दाखवलं मी. सो लेंथ इज 3x अँड ब्रेथ इज x. समजलं सिमरन? जाऊ पुढे. हो सर. गुड. समजेल तुम्हाला, जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल, प्रॅक्टिस कराल, तेव्हा तुम्हाला नक्की समजेल. खूप कठीण असं नाहीये. तरी नाही कळलं तर मला सांगा, आय विल रिपीट. मी एकदा दोनदा काय बराच वेळा तुम्हाला रिपीट करायला तयार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न काय बघा, इथे लक्ष द्या.
दोन संख्या आहेत, त्या दोन संख्यांचं गुणोत्तर आहेत 31 आणि 23. 31 तिथे 31 असे दोन संख्यांचं गुणोत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आता पुढे बघा, तुम्हाला काय केलंय, अट दिलेली आहे, त्यांची बेरीज आहे 216. त्यांची बेरीज किती आहे? 216. किती आहे बेरीज त्यांची? 216. तुम्हाला त्या विचारलेल्या आहेत त्या संख्या तुम्हाला काढायच्या आहेत. हे सर्व तुमच्या पुस्तकातले प्रश्न आहेत, जसे तसे आपण घेतलेले आहेत. लक्ष द्या. ओके, तर तर त्या दोन संख्या आपण मानूया 31x आणि 23x. समजलं? 31x आणि 23x या दोन संख्या आपण मानूया. दिलेल्या अटीनुसार, अट काय आहे? त्यांची बेरीज 31x आणि 23x यांची बेरीज किती आलेली आहे? 216. 31 आणि 23 यांची बेरीज किती येते? 54. 54x बरोबर किती आले? 216. त्यामुळे x बरोबर 216 भागिले 54. भागाकार करा. हा भागाकार करा. तुम्हाला भागाकार जमतो का बघा 216 आणि 54चा. जर डायरेक्ट जमत नसेल तर तुम्ही त्याचा थोडं थोडं पार्ट मध्ये भागाकार करा. ठीक आहे. भागाकार कसा करायचा प्लीज डोंट आस्क मी. एक सेकंड थांबा. ठीक आहे ना. बघा, तुम्हाला हा जो भागाकार आहे ना, हा भागाकार तुम्हाला नीट जमला तर सोपं आहे. एवढं बघा, 216 आणि 54चा भागाकार तुम्हाला येतो किती? 4. असं पण तुम्ही जर तोंडी जरी केलं तुम्हाला लगेच कळतं. ते 4 चोक 16 येतं, 5 चोक 50 गुणिले 4 200 येतं. 200 आणि 16ची बेरीज 216 आली. आता x तुम्हाला मिळाला, संपला विषय इथे. x मिळाला की तुम्हाला पुढे संख्या काढता येतात. तर एक संख्या तुमची आली 31x, 31 गुणिले 4 124. दुसरी संख्या आली तुमची 23x, 23 गुणिले 4 आली 92. ठीक आहे. तर तुमच्या दोन संख्या काय आल्या? 124 आणि 92 या तुमच्या दोन संख्या आहेत. प्रयत्न करा. नाही समजलं तर मला प्लीज विचारा तुम्ही. पुढे जातो बघा. सेम क्वेश्चन इज देअर गाइस. what is the question? The ratio of the two numbers is 31:23 and the sum given is 216. You have to find out these numbers. So let these numbers be, थोडं इथे blur दिसतंय बघा. Let these numbers be 31x and 23x. So by the given condition, what will happen? By the given condition 30x, कंडिशन काय? त्यांची सम म्हणजे बेरीज. 31x plus 23x is equal to 216. 31 plus 23 किती झाले? 54x. 54x is equal to 216. x is equal to 216 divided by 54. So your answer is x is equal to 4. Your answer is x is equal to 4. And first number. Okay, so first number is what? किंवा फर्स्ट नंबर, सेकंड नंबर लिहा किंवा वन नंबर अनदर नंबर कसं लिहा, काही प्रॉब्लेम नाही. 31x म्हणजे काय? 31 into 4 that is 124. आणि 23x म्हणजे काय? 23 into 4 that is 92. हे जे नंबर्स आहेत. आणि दुसरी गोष्ट, मी आन्सर चेक केले नाहीत मागे. सो प्लीज जर माझं चुकत असेल यू कॅन टेल मी द आन्सर. सर हे आपलं चुकतंय वगैरे प्लीज. नाही तर मग काय होतं की कन्फ्युज तुम्ही पण, म्हणजे तुम्ही पण चुकीचं लिहा मी पण चुकीचं सांग, असं होणार तर नाही. बट स्टील काही सांगता येत नाही. आपल्याकडे एवढा वेळ पण नसतो चेकअप करायला. तर पुढचा प्रश्न काय बघा. तर या ठिकाणी तुम्हाला दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे 360. दोन संख्यांचा गुणाकार या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला किती? 360. आणि त्यांचं जे गुणोत्तर आहे ते किती आहे? 10:9 आहे. तर तुम्हाला त्या दोन संख्या काढायच्या आहेत. बरोबर. आता त्या संख्या मानूया आपण 10x आणि 9x मानू. काय मानूया? 10x आणि 9x या संख्या मानूया. अट काय आहे? त्यांचा गुणाकार. अट काय? त्यांचा गुणाकार म्हणजे 10x गुणिले 9x बरोबर किती आहे? 360. आता 10 9 किती झाले? 90. 10 9 किती झाले? 90. आणि त्यानंतर x गुणिले x किती आले सांगा बरं? x गुणिले x किती आले? x गुणिले x, x चा वर्ग. मग तुम्हाला काय मिळालं? 90x वर्ग. काय मिळालं तुम्हाला? 90x वर्ग बरोबर 360. आता हा जो 90 आहे ना तुमचा 90, तो तुम्हाला उजव्या बाजूला घेऊन जा. काय होणार? भागिले होणार. काय होणार? भागिले होणार. मग x चा वर्ग बरोबर 360 भागिले 90. इथे 0 0 कट करा. 9 चौक 36. तर x वर्ग किती आलं तुम्हाला बघा इथे. इथे x चा वर्ग किती आलं? 4. मग x किती आले? 2. वर्गमूळ काढायचे आपल्याला, लक्षात घ्या. किती आले? 2. म्हणजे पहिली संख्या तुम्हाला एक संख्या मिळाली 10 गुणिले x म्हणजे 10 गुणिले 2 बरोबर 20. दुसरी संख्या तुम्हाला मिळालेली आहे 9x, 9 गुणिले 2 बरोबर 18. समजलं? समजलंय का? परत सांगतो समजला. पुढचं गणित आहे बघा तुमच्याकडे, मग तुम्हाला अजून कळेल. सी, if the product of the two numbers is 380, 360 and the ratio of their numbers is 10:9. Ratio किती आहे? 10:9. We have to find this number. So let those numbers be 10x and 9x respectively. From the given condition 10x multiplied by 9x. Product आहे ना, product म्हणजे गुणाकार. Okay, 10x and 9x is equal to 360. 10 9 90. x into x, x square. किती आले बघा? 10 9 किती आले? 90 आले.
एक्स इंटू एक्स किती आले, एक्स स्क्वेअर आले. सो क्वेश्चन काय आला तुमचा, 90 एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 360. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 90 तिकडे गेले, डिवाइड होणार 360 डिवाइडेड बाय 90 इज इक्वल टू 4. एक्स इज इक्वल टू व्हॉट, एक्स किती मिळालं तुम्हाला, एक्स इज इक्वल टू 2. एक्स इज इक्वल टू, कारण स्क्वेअर रूट घेतलं, स्क्वेअर आहे ना, त्याचं स्क्वेअर रूट घेतलं इथे, square root घेतलं, what do you get here, x is equal to 2. Therefore one number is 10x, that is 10 into 2 is equal to 20. Another number is 9x, that is 9 into 2 is equal to 18. किती आलं तुमचं, 18. Getting guys? चला तर पुढच्या गणिताकडे वळूया आपण. बघा आता हे गणित थोडं स्टार वालं आहे, बघा लक्ष द्या. 5वं 6वं 7वं बस संपले तुमचे. स्टार वाला यासाठी आहे, त्यामुळे थोडंसं समजेल की नाही बघा, मी तर प्रयत्न करतो तुम्हाला समजून सांगायचं. त्याच्या आधी आपण हे घेऊया, शेवटचं गणित जे साधं गणित आहे, आणि मग आपण मागे येऊया, चालेल. बघा हे आधी गणित घेऊया, शेवटचं क्वेश्चन नंबर 7 आपण घेऊया बघा आधी, आणि मग 5 आणि 6 कडे जाऊया. काय तुमचा क्वेश्चन नंबर 7? हा क्वेश्चन नंबर 7 बघा काय, एक्स प्लस 3 छेदात एक्स अधिक 11 बरोबर एक्स वजा 2 छेदात एक्स अधिक 1. तुम्हाला एक्स ची किंमत काढायची आहे. एक्स प्लस 3 अपॉन एक्स प्लस 11 इज इक्वल टू एक्स मायनस 2 अपॉन एक्स प्लस 1. वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. गेटिंग गाइज? सो काय करायचं, सिंपल आहे, खूप सिंपल आहे. बघा इथे डायरेक्टली तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे, तिरकस गुणाकार. काय करायचं तुम्हाला, डिरेक्टली क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, तिरकस गुणाकार करायचा आहे. एक्स प्लस 3 ब्रॅकेट मध्ये घ्या आधी सगळे, एक्स प्लस 3 अपॉन एक्स प्लस 11 एक्स वजा 2 एक्स अधिक 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे, तिरकस गुणाकार तुम्हाला करायचा आहे या ठिकाणी. बघा तर काय ना, तुम्हाला एक्स प्लस 3 एका कंसात, दुसरीकडे एक्स वजा एक्स अधिक 1 दिसलंय तुम्हाला. इथे पण तेच आहे बघा, एक्स वजा 2 आणि उरलेले एक्स अधिक 11. आता हे सोडवायचं तुम्हाला. हे काय करायचं तुम्हाला, सॉल्व्ह करायचं. एक्स गुणिले एक्स किती आला, एक्स वर्ग. 3 गुणिले एक्स किती आले, 3x. 1 गुणिले एक्स किती आला, एक्स. आणि 3 एक किती आले, 3 आले. समजलं? प्रत्येकाला गुणायचं आहे तुम्हाला. हे तुम्हाला गुणाकार ऑलरेडी शिकवलेला आहे लहान असताना, म्हणजे 7वी 8वीला वगैरे. देन इथे पण तेच करायचं, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, एक्स इंटू 11 11x, एक्स इंटू 2 -2 दॅट इज -2x, आणि -2 इंटू 11 इज इक्वल टू -22. समजलं? आता इथे बघा, एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर आपण इथे कट करू शकतो, बिकॉज प्लस प्लस आहे, ते कट झाले. इथे बघा 3 + 1 4x आले. 3 + 1 किती आले, 4x. इथे बघा -2 आणि +11, -2 +11 किती आले, 9x आले. -2 +11 किती आले तुमचे, 9x आले. हा 3 असाच राहिला, हा -22 असाच राहिला इथे. नाव हा 4x तिकडे घेऊन जा, सबट्रॅक्शन होईल. हा -22 इकडे घेऊन जा, प्लस होईल. याचं मायनस होईल, याचं प्लस होईल. साइन चेंज होतं, लक्षात घ्या. सो 9 - 4x इज इक्वल टू 5x. इथे 3 + 22 इज इक्वल टू 25. तुम्हाला किती मिळाले मग, व्हॉट यू गेट हिअर गाइज, 5x इज इक्वल टू 25. किती मिळाले, 5x इज इक्वल टू 25 यू गेट हिअर. देयरफॉर x इज इक्वल टू काय येणार, x इज इक्वल टू 25 डिवाइडेड बाय 5. द आन्सर ऑफ युअर क्वेश्चन इज x इज इक्वल टू 5. x किती मिळाला, 5 मिळालेला आहे. बघा बरं, कोणाला डाऊट आहे का? म्हणजे हे जर गणित आलं तर मग मला मागच्या गणिताकडे तुम्हाला समजून सांगायला. बघा काही डाऊट आहे का, प्लीज आस्क मी. चला तर आपण परत मागे येऊया आणि क्वेश्चन नंबर घेऊया, क्वेश्चन नंबर 5. काय दिलंय तुम्हाला, a is to b is equal to 3:1. बघा a is to b is equal to 3:1 असं दिलेलं आहे तुम्हाला. अँड b is to c is equal to 5:1. जर असं असेल तर तुम्हाला याच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत, त्याच्या अशा तुम्हाला किमती काढायच्या आहेत. गेटिंग? तोच क्वेश्चन इथे आहे बघा. a is to b is equal to 3:1, b is to c is equal to 5:1 when we have to find out the value of this and this. हे पुढे मी तुम्हाला सोडून दाखवलेलं आहे बघा इथे. बघा नीट लक्ष द्यायचं स्क्रीनवर. a is to b किती आहे, 3:1. म्हणजे a अपॉन b किती आलेला आहे, 3/1, 3/1, 3/1. म्हणजे हा a बरोबर किती आलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. a इंटू 1 म्हणजे किती आले, a आले. 3 इंटू b किती आले, 3b आले. म्हणजे a ची किंमत किती मिळाली तुम्हाला, a बरोबर किती मिळाला, 3b मिळाले तुम्हाला. a बरोबर किती मिळालं तुम्हाला, 3b. देन इथे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. b अपॉन c इज इक्वल टू 5/1. देयरफॉर b इज इक्वल टू 5c. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 1 इंटू b इज इक्वल टू b. समजलं? आता तुम्हाला बघा a किती आहे, 3b आहे, पण b किती आहे ऍक्च्युली, b इज व्हॉट गाइज, b इज व्हॉट, b इज व्हॉट, b इज 5c. बघा ना, b इज किती आहे, b इज 5c. देयरफॉर a म्हणजे किती आला, 3 इंटू 5, 3 इंटू 5 15c. a आला किती आला, 3 इंटू 5 15c. समजतं? a किती आला, a आला 15c, b आला 5c. समजा?
आता हे थोड्यासाठी तुम्ही विसरून गेलं तरी चालेल. आता इथे क्वेश्चन काय बघायचे, व्हॉट इज द क्वेश्चन? ए क्यूब अपॉन 15 बी स्क्वेअर सी, सगळ्यांचा टोटल क्यूब दिलेला आहे, दोघांचा सगळ्यांचा घन दिलेला आहे, टोटल क्यूब आहे. थोडं कन्फ्युजिंग आहे, डोंट टेन्शन घेऊ नका, समोरासमोर स्क्रीनवर दिसतंय. काही डाऊट असेल प्लीज मला विचारा तुम्ही. स्टारवाले गणित थोडस जरा डोकं लावायचे असतात. आता ए ची व्हॅल्यू आपण घेतली ही, ठीक आहे, आणि जो बी आहे ना, बी ची व्हॅल्यू घेतलेली आहे ही, नीट लक्ष द्या. म्हणजे काय केलं आपण, या सगळ्यामध्ये काय केलं आपण, ए आणि बी च्या जागी ही व्हॅल्यू टाकलेली आहे. ए म्हणजे किती घेतला 15C आणि बी वी हॅव टेकन 5C. समजला? ए ची व्हॅल्यू घेतलेली आहे 15C आणि बी घेतलेला आहे 5C. तर ए म्हणजे काय 15C कंसाचा घन, बी चा वर्ग म्हणजे 5C चा वर्ग आणि सी तसाच ठेवलेला आहे इथे. आता हे तुम्हाला सोडवायचं आहे. आता हे तुम्हाला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. 15C चा घन याचा अर्थ काय, 15 15 15 15 15 15 3 टाइम्स आणि सी चा क्यूब. हा 15 असाच घेतला, इथे बघा 5 चा स्क्वेअर आला 25, हा सी चा स्क्वेअर इथे घेतला सी स्क्वेअर आणि इथे घेतला सी. आता जे सिमिलर आहे ते कट करायचंय. बघ इथला 15 15 इथला कट केला, सी 2 आहे, इथला 1 3 झाले, इथले 3 कट झाले, उरलं काय 15 15 आणि 25. बघा 15 15 25, 15 गुणिले 15 ला 225, त्याचा घन 15 15 15 गुणिले 15 किती आले 225. 15 इंटू 15 कितना आता 22 25 आणि 25, त्याला डिवाइड केलं किती आलं इथे 9 आले, किती आले इथे 9 आले. 9 चा क्यूब करायचा, 9 चा क्यूब किती आला 729, 9 चा क्यूब किती आला 729. समजतंय? 9 चा क्यूब किती आला 729. समजतंय? पुढे पुढे बघा, मी येतो मागे नंतर तुमच्यासाठी, जे येत नाही ते, पण मला थोडं पुढे जाऊ द्या, मग परत मागे येऊया आपण, म्हणजे काय होईल थोडं रिपीट होईल. अजून एक क्वेश्चन काय इथे बघा, सेम क्वेश्चन आहे इथे, ए स्क्वेअर छेदात 7BC. आता मी मग सांगितलं ए ची व्हॅल्यू आपण काय घेतलेली आहे, द व्हॅल्यू ऑफ ए इज 15C, व्हॅल्यू ऑफ बी इज व्हॉट गाईज 5C, व्हॅल्यू ऑफ बी इज इक्वल टू 5C. आता या किमती इथे टाकलेल्या आहेत. ए इज व्हॉट, ए आपण घेतलेला आहे 15C, बी इज व्हॉट 5C, राईट. 15C म्हणजे काय, त्याचा स्क्वेअर घेतला, 15 ए चा स्क्वेअर म्हणजे 15C चा स्क्वेअर म्हणजे 15 गुणिले 15 गुणिले सी स्क्वेअर, 7 इंटू 5 इंटू सी स्क्वेअर. सी स्क्वेअर तुमचा कट झाला या ठिकाणी, सी स्क्वेअर तुमचा कट झालाय. काय उरला बघा इथे तुमचं, सी स्क्वेअर गेला, इथे भाग लावायचा तुम्हाला, 5 एके 5, 5 त्रिक 15, उरलं काय 15 गुणिले 3 छेदात 7 म्हणजेच 45 छेदात 7, 45/7 हे उरलेलं आहे. ठीक आहे, हा तुमचे हे जे क्वेश्चन्स आहेत मी तुम्हाला आधी सांगितलं थोडे डोक्यावरून जाणारे आहेत, कारण स्टार वाले आहेत, लक्षात घ्या, थोडं जरा डोकं लावावं लागतं, टेन्शन घेऊ नका. आणि अजून एक गणित आहे ते समजावतो, मग परत मी मागे तुमच्या उत्तरांकडे येतो. बा क्वेश्चन काय, स्क्वेअर रूट मध्ये 0.04 इंटू 0.4 इंटू ए बरोबर ए इज इक्वल टू 0.4 इंटू 0.04 इंटू रूट बी. तुम्हाला हे गुणोत्तर दाखवायचं आहे, ए छेदात बी हे गुणोत्तर काढायचं आहे, ए अपॉन बी, राईट. यू हॅव टू फाइंड आउट द रेशियो ऑफ ए अपॉन बी. गेटिंग गाईज? चला जाऊया उत्तराकडे. बघा, सो व्हॉट वी डिड, इथे काय केलं आपण, दिस इज गिवन टू यू, दिस इज ऑल्सो गिवन टू यू. आपण काय केला, दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला, वर्ग केला दोन्ही बाजूचा. ओके, टेकिंग स्क्वेअर ऑफ बोथ द साइड, दोन्ही बाजूचा आपण काय केला आहे तर वर्ग केलेला आहे, दोन्ही बाजूचा काय केला आहे तर वर्ग केलेला आहे. तर काय मिळालं तुम्हाला बघा, इथे दोन्ही बाजूचा वर्ग केलेला आहे, तर याचा जर वर्ग केला तर चिन्ह फक्त निघून जातं, 0.04 0.4 ए. इथे पण याचा स्क्वेअर म्हणजे हे 2 वेळा लिहावं लागेल तुम्हाला, 0.4 चा स्क्वेअर, हे पण तुम्हाला 2 वेळा येईल. आणि जर स्क्वेअर रूट बी आहे ते फक्त बी राहणार. आपल्याला ए अपॉन बी पाहिजे, मग आपण काय केलं आहे, हा बी जो आहे ना, हा बी आपण त्या बाजूला घेऊन गेलो लेफ्ट हँड साईडला, आणि हे जे आहे ना हे 0.4 हे आपण राईट हँड साईडला घेऊन गेलो, या दोन्ही संख्या. तर काय मिळालं आपल्याला, ए छेदात बी बरोबर 0.4 हे बघा, हे 2 वेळा घेतले आपण, 0.4 हा 0.04 हे 2 वेळा घेतले, आणि हे जे आहेत ना इथे गुणाकार ते भागाकारामध्ये आले. तर हे कट केलं आपण, सारख्या सारख्या संख्या, काय उरलं बघा या ठिकाणी आपल्याला, उरलं काय 0.04 छेदात 0.4. आता त्याचा गुणाकार करा, किती आले 4 चौक 16 आले, किती आले 4 चौक 16 आले. आता 16 नुसते येऊन चालत नाही, डेसिमल पॉईंट आपल्याला द्यायचे आहेत, डेसिमल पॉईंट आपल्याला द्यायचा आहे. डेसिमल पॉईंट कुठे येणार बघा तुमचा इथे 1 2 3, म्हणजे किती डेसिमल पॉईंट तुमचा इथे 1 2 3, मग तुमचं उत्तर आलं हे बघा, हे तुमचं उत्तर आलेलं आहे. गेटिंग? समजतंय?